इसलिए एवढ्या गरमीची चाय घेता. थोडासा अर्धा कप दुधाची. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चाललो गावी लग्नासाठी. ॲक्च्युली जायचं होतं आम्हाला 5:30च्या गाडीने, पण 5:30ची गाडी गेली. आम्ही आता खारला आहोत, तर ट्रेनने जायचं आहे. शिल्पा आहे आणि मी आहे. लग्नाचे सीझन चालू झाले तर सगळ्यांची वाट लागले. आई आणि पप्पा गेलेत अगोदर, तर आता मी आणि शिल्पा चाललो आहे. चुलत काकाच्या पोरीचा लग्न आहे, शेवटचा, म्हणून चाललं. एक तर सुट्टीचा पण लय जास्त प्रॉब्लेम आहे. बराला संडेला लग्न आहे. तर बघूया आता या महिन्यामध्ये अजून 2-3 आहेत लग्न. तर आता ट्रेनची वाट बघतोय, आता येईल थोड्या टाईममध्ये. बस नाही इथं बस. मित्रांनो पोचलो आता पनवेलला. आता इथून जायचं आहे डेपोला आणि 7 वाजता पोचले इथे पनवेलला. सकाळी निघालो होतो 5:15ला. जरा झोपलो जरा ट्रेनमध्ये येताना. तर बसमध्ये माहिती नाही जागा भेटेल की नाही, कारण की लग्नाचा सीझन आहे, तर सर्वच गाड्यांना गर्दी आहे. आता पोचतोय डेपोला. आता इथून लगेच भेटली पाहिजे एसटी, कारण की आम्हाला संध्याकाळी रिटर्न निघायचं आहे. गाड्या मला काय आपल्याला थांबायचं नाही, कुठे स्टे नाही करायचा गावाला. दर टायमाला येतो तर 1-2 दिवस राहतो. या टायमाला राहायचं नाही, लग्न लावून लगेच निघायचं आहे. पहिल्यांदा असं आलं आहे की डेपोला आल्या लगेच गाडी भेटले. बसलो मस्तपैकी, सीट पण भेटले बसायला. आलो होताच जस्ट डेपोला होता. आता इकडून थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग निघतो, कारण की सकाळी लवकर निघालो आहे. भूक लागले, आता त्याला खाऊन घेतो, त्यानंतरला मग निघतो. अजून एसटी पण आता बघायला लागेल कितीची आहे ती, चेक करतो सकाळची कितीची एसटी आहे ती. आता 10ची असली पाहिजे वाटतं. 1 तासात बरोबर घेऊन आलो तो. 2 समोसे ना खायला.
आले भाऊ आता घरी. बरा वाटतंय मागच्या अंगणामध्ये येऊन. मुंबईपेक्षा इकडं खूप कमी आहे, गरमी कमी आहे इकडं थोडी. दुपारटामध्ये अजून जास्त लागेल. घरामध्ये एवढी काही जाणवत नाही, पण हाय गरमी. चहा वगैरे घेतो आणि लग्न 12:30 आहे, तर लग्न लावून परत निघायचं आहे. इसलिए एवढ्या गरमीची चाय घेता. थोडासा अर्धा कप दुधाची. नवरी रेडी होते घरामध्ये, जेवणाची तयारी वगैरे चालले. तिकडे लग्न घरी भाजी बिजी बनवत आहेत. चवली बटाटा आणि फ्लावर नाही कोबी आणि भात डाल वरण भात. आता मित्रांनो झालं रेडी. आई आणि शिल्पा रेडी होते. 12 वाजलेत. 12:30चं लग्न आहे, 12:36चं आहे. तर नवरी पण आता गेले रेडी होऊन. आमच्या घरीच होती, रेडी होत होती. तर जातो थोड्या टायमाने मांडवामध्ये. नवरदेव आला थोडा लवकर, तर मंदिरामध्ये बसून ठेवलं त्याला. तर जातो थोड्या टायमाने मांडवामध्ये. अशा राजमाता जिजाऊ साहेब ज्याने ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण मुलीच्या बद्दल लंबोदर पूजिता लंबोदर आता मित्रांनो लग्न समारंभ पार पडलेला आहे.
तर आता निघतोय इकडून. तर जातानाचा व्हिडिओ नाही बनवत आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.